नमस्कार मैत्रिणींनो, फक्त 5 मिनिटांमध्ये आपण एवढी सुंदर बाही तयार करू शकतो। ही बनवायला अगदी सोपी आहे, पण तिला जर फिनिशिंग असली तरच ती सुंदर दिसते। ही बाही परफेक्ट फिनिशिंग मध्ये शिवण्यासाठी आज मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पुढे पूर्ण पाहत राहा। बऱ्याच व्हिडिओमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी अजिबात सांगितल्या जात नाहीत, पण या बाहीची कटिंग आणि स्टिचिंग अगदी व्यवस्थित पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। तर बाहीची उंची आहे 10 इंच, शिलाई मार्जिन 1 इंच प्लस करून मी 11 इंचावर मार्किंग केलेला आहे। या बाजूने 11 इंचावर टेप ठेवल्यानंतर मी 3 इंचावरती खूण केली। 36 साइजचं ब्लाउज असल्यामुळे मी 9 इंचाची घडी घेतलेली आहे। शिलाई मार्जिन 1.5 इंच ठेवलेला आहे, म्हणून मी 1.5 इंचावर खूण केली आणि त्यानंतर बाहीला मागचा आणि पुढचा आकार दिला। आता मी इथे दंडघेराचं माप टाकत नाहीये, तर डायरेक्टच कट करून घेते। आपल्याला इथे डिझाइन करण्यासाठी कापड शिल्लक लागणार आहे, ते आपल्याला कमी नको पडायला, त्यामुळे मी इथे दंडघेर कट करत नाहीये। बाहीचं जर तुम्हाला परफेक्ट कटिंग करायला जमत नसेल तर माझ्या एका व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्हाला। आपण ब्लाउजला जशी रेग्युलर बाही करत असतो त्याच पद्धतीने मी पहिले ही बाही तयार करून घेतलेली आहे। इथे मी कोणतंच माप शिल्लक घेतलेलं नाहीये, फक्त दंडघेर कट करायचा बाकी आहे। आता मी ब्लाउज पीस घेतलेला आहे, त्याला हे अस्तर आपल्याला जोडायचं आहे। ब्लाउज पीस कमी पडत असल्यामुळे इथे सुद्धा मी ब्लाउज पीसला कापड जोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीसला खालच्या बाजूने सरळ टिप मारून घेते। दोन्ही बाह्यांना टिपा मारत असताना त्या सारख्याच मारल्या गेल्या पाहिजेत। खालच्या बाजूने व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी मी ब्लाउजचा जो कापड आहे तो थोडासा शिल्लकच ठेवते आणि शिलाई मारल्यानंतर हा कापड कट करून घेते। आता मी इथे दाबटीप देते। दाबटीप दिल्यामुळे खालच्या बाजूने खूप छान फिनिशिंग दिसते। त्यानंतर कापड व्यवस्थित सेट करून मी वरच्या बाजूने सुद्धा एक एक टिप मारून घेतली। त्यानंतर 5ची टिप मारून अस्तर आणि ब्लाउज पीस जोडून घेते। हे जोडत असताना अशा पद्धतीने हात फिरवायचा आहे, त्यामुळे याच्यामध्ये फुगा पडत नाही। आता इथे मी दोन्ही बाह्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता इथे बाहीच्या मागच्या भागावरती जो सेंटर आहे त्या ठिकाणी मी अशा पद्धतीने सरळ रेष मारून घेते। त्यानंतर ही बाही अशी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे। हे फोल्ड केल्यानंतर इथे मी 5 इंचावर मार्क करते। इथे तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता। इथे मी 1 इंचावर मार्क केलेला आहे, इथे मात्र तुम्हाला 1च इंच घ्यायचंय। खाली मी थोडंसं रफू करते, त्यानंतर 5 इंचापर्यंत आपल्याला टिप मारायची आहे। वर सुद्धा थोडंसं रफू केलेलं आहे, म्हणजे आपली शिलाई इथे निघणार नाही। इथे सरळ शिलाई मारलेली आहे। आता मी हे उलट करून घेते। त्यानंतर त्याला हातात घेऊन वरच्या बाजूने हाताने त्याला दाब द्यायचा आहे, म्हणजे अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच इकडे असं दोन्ही बाजूला ते डिवाइड होईल। मी आता जी शिलाई मारलेली आहे त्याच्यावर बरोबर सेंटर माझा येतोय। आता ही जी घडी पडलेली आहे ती वरपर्यंत आपल्याला सेट करून घ्यायची आहे। ही घडी आपल्याला पहिले हाताने व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे, त्याच्याहून अशा पद्धतीने हात सुद्धा फिरवायचा आहे। त्यानंतर याच्यावर एकदा थोडीशी इस्त्री सुद्धा फिरवून घ्यायची आहे, म्हणजे आता ही घडी एकदम परफेक्ट बसेल। सरळ केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आता दिसणार आहे। यापूर्वी आपण दंडघेराचं माप टाकलेलं नव्हतं, तर आता ही जी शिलाई आहे त्या ठिकाणापासून आपल्याला दंडघेराचं माप टाकून घ्यायचं आहे। दंडघेर प्लस शिलाई मार्जिन प्लस करून इथे मार्किंग केलेलं आहे आणि कट सुद्धा केलंय। आता या डिझाईनला लावण्यासाठी आपल्याला बटन लागणार आहे। ही डिझाईन फिनिशिंग मध्ये दिसण्यासाठी आपल्याला महत्त्वाची गोष्ट ही आहे की बाहीची कटिंग, त्यानंतर त्याला लावलेले बटन आणि बाही परफेक्ट जोडण्याची पद्धत। तर बाहीचं कटिंग आणि स्टिचिंग आपलं झालेलं आहे आणि मी इथे बटन तुम्हाला दाखवते। या छोट्याशा मशीनच्या मदतीने मी अशा पद्धतीने एकदम फिनिशिंग मध्ये बटन तयार करून घेते। आपण जेव्हा हाताने बटन तयार करत असतो त्यावेळेला त्याची फिनिशिंग एवढी येत नाही, पण या मशीनच्या साहाय्याने ज्या वेळेला आपण बटन तयार करतो त्या बटनांची फिनिशिंग एकदम सुंदर दिसते आणि साहजिकच आपल्या डिझाईनला सुद्धा त्याचा लुक छान दिसतो। यामध्ये एकदम झटपट असे बटन तयार होतात। आता आपल्याला इथे अशा पद्धतीने हे बटन लावायचे आहेत, पण मी हे नंतर लावणार आहे। आता ही बाही ब्लाउजला जोडायची कशी हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। बाहीच्या सेंटरवर मी मार्किंग केलेलं आहे। बाहीचा सेंटर बरोबर शोल्डरवर ठेवून मी हाताने अशा पद्धतीने अंदाजे माप घेतलेलं आहे आणि त्यानंतरच बाही जोडायला सुरुवात करते। बाही जोडत असताना महत्त्वाचं हे आहे की जो बाहीचा सेंटर आहे तो बरोबर आपला शोल्डरवरच आला पाहिजे। ही बाही अगदी सेंटरवरच असणं महत्त्वाचं आहे, तेव्हाच आपल्याला त्याचा लुक छान दिसणार आहे। सेंटरपर्यंत शिलाई आल्यानंतर ते आधी चेक करून घ्यायचं आहे, त्यानंतरच पुढची शिलाई मारायची आहे।
आता तुम्ही पाहू शकता अगदी सेंटरवर हे आलेलं आहे। तर आता आपल्याला बटन लावायचे आहे। बटन लावत असताना सुद्धा आपल्याला ते व्यवस्थित लावायचे आहे। डिझाईन बनवण्यासाठी आपण जी मागच्या बाजूने घडी केलेली होती ती घडी तशीच ठेवायची आहे आणि त्या घडीवर अगदी सेंटरला आपल्याला हे बटन लावायचं आहे। इथे मी 3 बटन लावणार आहे। बटन लावल्यानंतर ही बाही आपली तयार होणार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा। बऱ्याच मैत्रिणींनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, तर अशाच पद्धतीचे स्टिचिंगशी रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही टिप्स मिळणार आहेत किंवा मोटिवेशन सुद्धा मिळणार आहे।